नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, आता थांब, थोडासा श्वास घे. तुला सांगून बोलून तुझ्यापर्यंत मी आलो आहे. तुझ्या मुलाबाळांचा, तुझ्या परिवारांचा विचार तुझ्या डोक्यामध्ये आहे, तर हा व्हिडिओ तू नक्कीच पाहून घे. कारण तुझ्या जीवनात घडणारे सर्व काही चमत्कार, जी काही क्रिया, ती माझ्यासमोर दिसत आहे. तो सध्या तुझ्या मुलांच्या चिंतेत आहेत, ज्याची लग्न, त्यांचं भविष्य, त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्यात येणारी संकटाचं निवारण कसं करायचं या गोष्टीमध्ये तू पूर्णपणे तुझे जीवन गुंतवले आहेस. पण बाळा, तू विचार करतो का की तुझं आयुष्य तू कधीपर्यंत जगला आहेस आणि तुझ्या हातामध्ये तुझं आयुष्य कधीपर्यंत आहे? शांत हो, थोडासा तुझ्या स्वतःचा विचार कर. हे जग आहे, ही उत्पत्ती आणि मृत्यू हा एक चक्रभाग आहे, परंतु तू सुद्धा या चक्रातलाच भाग आहेस, हे विसरू नकोस. तुझाचाही काही विशिष्ट काळ आहे, ज्यामध्ये तू सुद्धा स्वतःसाठी जगायला हवं. इथे कोणीही नाही जो कधीही मरणार नाही, किंवा असा कोणीही नाही की ज्याचं अमरत्व लिहिलेलं आहे. प्रत्येक क्षण हा दुसऱ्यासाठी जगतो, परंतु तुझं जीवन कधी जगावं हे मात्र तू विसरून गेलास. आणि असा कोणीही तुझ्या सोबत नाही की जो तुझ्या आयुष्यात तुला होणारा त्रास पाहून त्याने तुझ्या जीवनामध्ये सुख आणण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला म्हणणं पटत असेल तर होय स्वामी, मला तुमचे म्हणणे पटत आहे असा कमेंट करा आणि प्रतिसाद द्या. स्वामी म्हणतात, तुझ्या मुलांचं, तुझ्या परिवारांचं भविष्य तुझ्याच हातामध्ये आहे. त्यांचं भविष्य घडवण्यासाठी तुलाच प्रयत्न करायचे आहेत. पण तुझं आयुष्य कधी जगायचं आणि तुझं आयुष्य तू कोणाच्या जीवावर जगायचं हे मात्र तू ओळखले आहेस का? आता थांब, स्वतःसाठी जग. कारण आयुष्य खूप मोलाचे आहे. आयुष्याचा कुठलाही, प्रत्येक श्वासाचा विश्वास राहिला नाही. श्वास हा कधी बंद होईल आणि आपल्याला कधी निरोप येईल हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. आयुष्य हे धुळीत उडणाऱ्या कणासारखे आहे, कधी कुठे जाईल हे समजत नाही. त्यामुळे वेळ आहे, आताच आयुष्याचा विचार कर. जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपण काय करायला हवे या गोष्टी जाणून घे. कारण तुझ्या आयुष्याचा उद्धार करणं हे फक्त तुझ्याच हातात आहे. दुसऱ्यांसाठी जगणं हे तुझं कर्तव्य तर आहेच, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा तुझं आयुष्य कधीपर्यंत द्यायचं हे मात्र विशिष्ट असा काळ आहे. बाळा, आयुष्यात तू मरेपर्यंत जर इतरांसाठी जगलास तरीही शेवटी तुझ्यासोबत काहीच आणि कोणी येणार नाही हे मात्र विसरू नको. कारण ज्या दिवशी तुझा क्षण संपलेला असेल, तू हे जग सोडून जाशील, त्याच वेळेस तुझीच नाती गोती तुझ्या वेळेमध्ये तुला जाळून घरी येतील. त्यावेळी कोणीही तुझ्यासोबत येणार नाही, किंवा तू केलेल्या कर्माचा विचार कोणीही करणार नाही. विचार करतील ते फक्त तू कमवलेल्या संपत्तीचं वाटप कसं करायचं आणि कोणाला जास्त मिळवायचं. इथं राहते ती फक्त तुझ्या नावाची कीर्ती, धनाची कीर्ती, ही फक्त तुझ्या परिवारापुरती आहे, तुझ्या मुलांपुरती आहे. मुलांचं आयुष्य सुधारायचं आहे. त्यांना चांगलं शिक्षण दे, चांगले विचार दे, चांगले संस्कार दे. मुलांचं भविष्य घडव आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं कर. परंतु हे करत असताना तुझ्यासाठी, तुझ्या जोडीदारासाठी थोडासा वेळ काढ. कारण तुझा जोडीदार हाच व्यक्ती आहे जो तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे. भले त्यांचे बोलणे तुला आत्ता टोचत असतील, त्यांचा त्रास होत असेल, परंतु ती व्यक्ती तुला कधीही एकटे सोडणार नाही आणि तुझा संसार, तुझ्या मुलांना कधीही ती वाऱ्यावर ठेवणार नाही हे मात्र विसरू नकोस. त्यामुळे आयुष्य मुलांसाठी जगत राहा, परंतु त्याचबरोबर आपल्या जोडीदाराचा सुद्धा विचार कर. कारण जोडीदार हा तुझ्या सुखासाठी दिवसरात्र परिश्रम करतो, कष्ट करतो, परंतु तुझ्या डोक्यात विचार आहे फक्त तुझ्या मुलांचा, मुलांच्या भविष्याचा.
अरे आयुष्य जगून घे, वेळ कोणासाठीच थांबणारी नाही. आता आपल्या आयुष्याचा कुठलाही विश्वास नाही, कधी आपलं आयुष्य संपेल आणि सर्व जागच्या जागीच ठेवून आपल्याला निघायचं आहे. मन स्वच्छ ठेव, कारण प्रेमानंद महाराज सांगून गेले, सांगत आहेत आणि सांगणार आहेत, कारण तो एक कृष्णाचा अवतारच आहे. हे जग आहे, इथे कोणीही कोणावर प्रेम करत नाही. इथे फक्त मोहमाया यांचा बाजार आहे. तुमच्यासोबत शेवट असेल ते फक्त तुम्ही केलेलं नामस्मरण, तुम्ही केलेले सत्कार्य आणि तुम्ही केलेली उत्तम क्रिया हेच तुमच्या नावाचा इथे विसर पाडण्यापासून तुम्हाला वाचवू शकते. जीवनात काहीतरी मिळवायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्यासाठी जग, आपल्या स्वतःचा विचार कर आणि आयुष्यामध्ये तुझं आयुष्य कसं आनंदात जाईल, कसं शांतीत जाईल याचा विचार कर. तुझ्या जीवनात तुला सुख समृद्धी तसेच प्रतिष्ठेच्या वस्तू नकोयत हे जाणून घे, कारण प्रतिष्ठा, पैसा, धन, दौलत हे फक्त तुला शौर्य देऊ शकतात, शांती नाही. हेच गोष्टी तुझ्या जीवनात तुला मोठेपणा देऊ शकतात, परंतु आदर नाही. हे मात्र विसरू नको. तुला आदर, सन्मान तेव्हाच मिळतो जेव्हा तुझे विचार पवित्र आणि श्रेष्ठ असतात, सर्वांसाठी समान न्याय असतो आणि स्वतःसाठी जगत असताना इतरांचा विचार करतो. हे मात्र तुझ्या कल्याणाचं एक गुपित आहे. हे जग आहे, इथे तू जितकं देत जाशील तितकं घेत जातील आणि ज्या दिवशी तू मागायला जाशील त्याच वेळेस ते हात मागे करून घरी जातील. हे मात्र विसरू नकोस. या जगामध्ये कोणीही कोणासाठी थांबत नाही, कोणी कोणासाठी आपलं आयुष्य सोडत नाही. आणि जर तुझ्यासमोर वेळच आली, तू इतरांसाठी इतकं सारं केलं आहे, भले तू पापातून पैसा मिळवलास आणि तोच पैसा तू तुझ्यावरती खर्च न करता संपूर्णपणे परिवारावर खर्च केलास, परिवारांचं सुख तू पाहिलंस, त्यांचं आयुष्य घडवलंस, परंतु केलेल्या पापाचं कर्म हे तुझ्या पदरात पडतं आणि तू जर त्यांना बोललं की ह्या कर्मातील काही हिस्सा तुम्ही घ्या, तर कोणीही तुझ्या समोर येणार नाही. तिथे उत्तर येईल की आम्ही तुला चोरी करण्यासाठी किंवा वाईट कृत्य करण्यासाठी कधीही सांगितलं नाही. तुझं कर्तव्य होतं ते तू पूर्ण केलं आणि तुझ्या कर्माचे फळ तुलाच बदलायचे आहे. मुलांचं आयुष्य सुधारणार आहे, त्यांचे नशीब त्यांच्या संगी आहे. त्यांनी जे केले ते त्यांना भोगावेच आहे. आपण माता पिता होणं हे मात्र आपल्या वासनेच्या फळाचं एक निमित्त आहे आणि त्यामधून भरकटणारा जीव इथे आला आणि त्यांचं अस्तित्व त्यांनी सिद्ध केलं आहे. तू सुद्धा एक अस्तित्वाचा भाग आहेस, परंतु आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणं हे सुद्धा आता तुझ्याच हातात आहे. स्वामींचा प्रत्येक शब्द तुझ्या आयुष्यात कामी येईल हीच माझी इच्छा आहे. आता सांगून थकलोय, शेवटी विचार तुलाच करायचा आहे. पटत असेल तर होय स्वामी आई, मला तुमचे म्हणणे पटत आहे अशी कमेंट करा. धन्यवाद.